नमस्कार. चला तर आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाचा नवीन असा पदार्थ बघणार आहोत. कारण नेहमीची तीच साबुदाण्याची खिचडी, तेलकट साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळला असाल तर हा अगदी 1 ते 2 थेंब तेलामध्ये अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त पोटभरीचा हा असा प्रकार आहे. बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. काही गोष्टी भिजवून ठेवायच्या किंवा कुठली पूर्वतयारी करायची असंही नाही आहे. लगेचच झटपट 10 मिनिटात तयार होतो. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर हा जो आलू लच्छा पराठा आपण या पदार्थाला म्हणूया, हा तयार करण्यासाठी एक पीठ इथे लागणार आहे. त्यासाठी मी इथे 1 कप घेतली आहे भगर आणि त्यामध्ये आपण फक्त 2 चमचे कच्चा साबुदाणा घालतोय. भगरसुद्धा मी इथे भाजून घेतलेली नाही आहे. न भाजताच आपल्याला भगर आणि साबुदाण्याची मस्त फाईन अशी पावडर किंवा पीठ तयार करून घ्यायचं किंवा रेडीमेड तुम्ही साबुदाण्याचं भगरीचं पीठसुद्धा वापरू शकता. तयार केलेलं पीठ अर्धी वाटी 1 चमचा इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलं. चवीनुसार पाव चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर 1 हिरवी मिरचीसुद्धा आपण तिखटपणासाठी घालूया आणि 1 चमचा मी इथे दाण्याचा कूटसुद्धा घातला आहे. आता आपल्याला पाव कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित सरसरीत असं फ्लोई आपल्याला डोस्यासारखं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे अजून अर्धा चमचा लाल मिरची पावडर याच्यामध्ये घातली आहे. तिखटपणासाठी तुम्हाला एकतर हिरवी मिरची घाला किंवा लाल मिरची पावडर दोन्हीतून काही घालू शकता. त्यानंतर आपण इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. आता बटाटे आपल्याला व्यवस्थितपणे छान किसणीवरती किसून घ्यायचे. बटाट्याचा किस आपल्याला पाण्यामध्येच पाडून घ्यायचा आहे, कारण बटाट्याचा किस जर असाच आपण तयार केला तर तो काळा किंवा लाल पडू शकतो. त्यामुळे पाण्यातच अशा पद्धतीने मी बटाट्याचा किस इथे पाडून घेते. आणि हा जो बटाट्याचा किस आहे मंडळी, ह्याच्याऐवजी तुम्ही इथे रताळ्याचा किससुद्धा वापरू शकता. सगळे बटाटे किसून झाल्यानंतर आपण जो बटाट्याचा किस आहे ह्याच्यामधलं पाणी बघू शकता. थोडंसं याच्यामध्ये स्टार्च असल्यामुळे थोडंसं गढूळ आहे. 4 ते 5 वेळेस स्वच्छ पाण्याने बटाट्याचा किस धुवून घेतल्यानंतर आपण एका चाळणीवरती काढून घेतलेला आहे. आता हा जो बटाट्याचा किस आहे ह्याच्यापासूनच आपण हा नवीन असा उपवासाचा पोटभरीचा प्रकार बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नको आहे. पाणी छान निथळून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे तेव्हाच आपल्याला जो बटाट्याचा किस आहे तो पाण्याच्या बाहेर काढायचा आहे. आधीच खूप जास्त काढून ठेवू नका, नाहीतर बटाट्याचा किस थोडासा लालसर पडू शकतो. त्यानंतर गॅसवरती तवा आधीच गरम करून आपण हा जो बटाट्याचा किस आहे व्यवस्थितपणे छान थालीपीठ जसं पसरवून घेतो तसा कोरडाच आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. जेवढा पातळ किंवा जाडसर तुम्हाला हा जो लच्छा पराठा किंवा थालीपीठ म्हणू शकता ते हवं आहे तेवढं पातळ आपल्याला किस पसरवून घ्यायचा आहे. आणि मध्ये याच्या जो गॅप राहतो तिथे आपल्याला हे जे आपण सरसरीत असं डोसासारखं पीठ बनवून घेतलं आहे भगरीचं आणि साबुदाण्याच्या पिठाचं, ते याच्यावरती 3 ते 4 चमचे घालून घ्यायचं आहे आणि मस्त खालची बाजू शेकली गेली की आपण याची बाजू टर्न करणार आहोत. आता इथे जर तुम्ही कोथिंबीर खात असाल उपवासाला तर घालू शकता, नाही तर मग स्किप केली तरीही चालेल. मी इथे थोडीशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे. 4 ते 5 मिनिटातच आपला हा जो आलू लच्छा पराठा आहे उपवासाला चालणारा महाशिवरात्री स्पेशल तयार आहे. याच पद्धतीने मी दुसराही लच्छा पराठा तयार करून घेतलेला आहे. मस्त कमी तेलकट, म्हणजे अजिबातच तेलाचा वापर नाही आहे. 1 ते 2 थेंबच तेलात आपण हा जो फराळाचा प्रकार आहे तो तयार केलेला आहे. उपवासाला नेहमीचे तेच तेलकट साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा येतो. नवीन काहीतरी पोटभर असं खाण्याची इच्छा असते. तर अशा पद्धतीने हा जो सोप्पा असा उपवासाचा प्रकार आहे तो नक्की या महाशिवरात्रीला करून बघा. साध्या दह्याबरोबर जरी खाल्ला तरी सुद्धा अप्रतिम लागतो किंवा मग नारळाची शेंगदाण्याची चटणी आमटीबरोबरही खाऊ शकता. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.